खरी गोष्ट आहे, आज आपण हे सगळं वैभव बघतो, बाबासाहेबांची पुण्याई आहे. आणि ह्या वर्षीचं हे नवीनच माझं गाणं मी पहिल्यांदाच या स्टेजवर गातोय. कारण की का, आज इकडचा जो माहोल बघितलाय मी, त्याच्यामुळे मला म्हणावं असं वाटतं, आमच्या पिढ्यान पिढ्या घडविल्या अभिमान, माझे चुलते गातात आहे कोणाचं योगदान. पण माझं म्हणणं काय, आमच्या पिढ्यान पिढ्या घडविल्या अभिमान, योगदान रमाईचं, बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई होती. आणि एकच स्त्री अशी असते की आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला एवढं मोठं करते, एवढं मोठं स्वप्न बघत असते की त्या बायकोमध्ये, त्या स्त्रीमध्ये धमक आहे. जसे आपले बाबासाहेब घडले, पण कुणामुळं? रमाईचा केवढा त्याग होता. रमाईने देखील काबड कष्ट केलं, बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला, बाबासाहेबांना चांगला सपोर्ट केला. आणि तेवढंच योगदान बाबासाहेबांच्या पाठीशी रमाईचं आहे. म्हणून मला म्हणायचंय, आमच्या पिढ्यान पिढ्या घडविल्या अभिमान, योगदान रमाईचं, योगदान रमाईचं. आमच्या पिढ्यान पिढ्या घडविल्या अभिमान, योगदान रमाईचं, योगदान रमाईचं. आम्हा जय भीम वाल्यांची बरोबरी नाही कोणाला जमायचं, नाही कोणाला जमायचं, नाही कोणाला जमायचं. खरी वाटत डॉक्टर साहेब, आता आपली जी परिस्थिती आहे, आपली बरोबरी कोणाला जमल का? नाही जमू शकत. आम्हा जय भीम वाल्यांची बरोबरी, आम्हा बाई, आम्हा जय भीम वाल्यांची बरोबरी नाही कोणाला जमायचं, नाही कोणाला जमायचं. कारण की का, बाबासाहेबांनी सारणार नाही एवढं दिलेलं आहे आपल्याला. मगाशी आमचे एकनाथ शेठ म्हणाले, 2 वर्षात सगळं तयार केले की बाबासाहेबांची पुण्याई आहे. म्हणून कमलेशजी गायकवाड काय म्हणतात, आज आम्ही थाटामाटात फिरतो, तसं कोणी फिरू शकत नाही. एक पाऊल पुढेच आम्ही, हात आमचा कोणी धरू शकत नाही.
ही तर बाबा भीमाची पुण्याई आहे कमलेशा. आज ह्या जय भीमवालीची बरोबरी कुणीच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. लोट भीमान तेला चरीच जीन, बाबासाहेब नसते तर काय झालं असतं. कुत्र्याप्रमाणे आयुष्य हे जगत राहिलो असतो.